हॅलो हाय एव्हरीवन. तर आज आपण जाणार आहोत. रुद्र कुठे जाणार? कोंडेश्वरला. सो खाली येतच आम्ही पार्किंग मधून गाड्या काढून पेट्रोल पंपावर टाकी फुल करत निघालो कोंडेश्वरच्या रस्त्याला. तिकडे पोहोचताच रुद्रचा एक फोटो क्लिक करून आईंचा पण त्यासोबतच क्लिक केला. आणि हे एंटर करताना हे इकडचं दृश्य होतं. हे त्याचा परिसर होता. खूप शांतता पूर्ण होता. खूप छान होतं. थंडगार वातावरण. पावसाळा नसल्या कारणाने शांतताच होती. असं काही गर्दी नव्हती. आणि इथे गेल्या गेल्या हे बघा किती सुंदर पिंड आहे. आणि इतकं छान दर्शन झालं ना आमचं. खूप छान डेकोरेशन केलेलं. तिकडेही आमचं फोटो सेशन कधी काही संपतच नाही. तिथे फोटो क्लिक करून आम्ही शांततेत त्या आवारात बसलो आणि खूप छान वाटत होतं. खूप नामस्मरण केलं आम्ही. आणि ही इकडच्या बाहेर सर्व मूर्त्या होत्या. पांडुरंगाच्या, श्रीकृष्णाच्या, गणपती, बजरंगबली या सगळ्यांचे इथे मूर्ती स्थापन होते. तिकडचं दर्शन घेतल्यानंतर आपण तुरंत बाहेर गेल्यानंतर ही नदी आहे. जे की आता पाऊस नाही आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी नव्हतं. इथं थोडंसं खड्ड्यात होतं इकडे पाणी. इथे धबधबा वगैरे पावसात खूप सुंदर असतो कोंडेश्वर. हा हा खूप लांबून लांबून कर्जत नेरळवरून आणि मुंबईवरून लोक येतात इथे बघायला आणि खेळायला वगैरे. ते पावसाळ्यात बंद करतात नॉर्मली. तर इकडे पण फोटो सेशन झाले आमचे. आणि निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. ही छोटीशी आईना म्हटलं व्हिडिओ क्लिक करा माझी, मी चालवताना गाडी. कारण की दिसायला पाहिजे ना, दृश्य पण पाहायचं मला. झाडं वगैरे नजारे हवे होते पण ते की नाही त्यांना जास्त जमलं. आणि हो, कसे वाटले तुम्हाला माझा मिनी व्लॉग?